की अर्ध केळ कुठे गेले? प्यार बिर काय नाही, येडा गेलाय तुम्हाला. ते पेळ अरे काय लिंबू एक काय तो मुळ्याचा हलवा. मजा म्हणजे शेवटची पाणीपुरी होणार आहे ती आयुष्यातली आपली. गाजर हलवा कॉकटेल. नाही, एक मिनिट थांबा, पॉज करा. हॅलो गाईज आणि त्यांच्या बफेलोज, वेलकम बॅक टू सुकिर्दजी. मागच्या वेळेस आपण स्ट्रीट फूड मधले प्रयोग, रिॲक्शन व्हिडिओ जो काय तुम्ही प्रतिसाद दिला, घराच्या बाहेर पडता येईना. म्हणजे जे ऍक्टर लोक सांगतात ना पॉडकास्ट मध्ये, रस्त्यावरची पाणीपुरी सुद्धा मी खूप जास्त मिस करतो. तशी अवस्था माझी झाली आणि मला असं वाटतं की भाग्यश्री हॉटेलच्या मालकाला 2-3 बाउन्सर पाठवायला सांगावेत. असो तर हा आपला आहे दुसरा व्हिडिओ आणि या व्हिडिओमध्ये आपण गोडाच्या पदार्थांमध्ये असे एक्सपेरिमेंट झालेले दाखवणार आहोत. म्हणजे त्याची दखल नासाने घेतली. लाव रे तो व्हिडिओ. पार्ले जी पाण्यात येत नाही, तेलात येत, तळलेत, मग मिक्सर, त्यात परत साखर, दूध. ओके, हे पाक करतात आय थिंक साखरेचा. त्यात सगळं पार्लेजी घातलेलं आहे. त्याचा सगळा राडा केलेला आहे. हे काय म्हणजे पार्लेजी बिस्किटातनं परत पार्लेजीच तयार केलेत त्यांनी, नाही का? म्हणजे अंड्यातनं कोंबडी, कोंबडीतनं अंड, तसा प्रकारे. याच्यापेक्षा सरळ दुधातनं बिस्किट चुरडून टाकावेत आणि ती खावीत. एवढा कुटाणा करायची काहीच गरज नाही. पण कसं आहे की कॅमेरा लावला की काहीतरी कॉम्प्लिकेटेड दाखवायला पाहिजे, म्हणून तो प्रकार केलेला असावा. पुढे चॉकलेट मॅगी. म्हणजे आयुष्यात असे काही पदार्थ आहेत की ज्यांची आईमाई केलेली आहे. त्यात मॅगी आहे, पार्लेजीची बिस्किटं आहेत, इकडून तिकडून पाव आहे, चीज आहे. यावर परत 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 प्रयोग होत राहतात. तेल घातलेले, कांदा, टोमॅटो आणि मॅगीचा मसाला घातलेला आहे चॉकलेट मॅगीसाठी. म्हणजे आयुष्यात गोड पदार्थासाठी कांदा आणि मॅगी मसाला घातली जाणारी ही पहिली डिश असावी. आणि सगळा तो चिखल झाल्यावरती त्याच्यावरती परत चॉकलेटचा सॉस ओतलेला आहे. म्हणजे केवळ गोड सिरप खाल्ल्याची चव आपल्याला येत राहील. ऐसे तेजस्वी लोग हैं अपने यहाँ पे, इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास. केळाच्या सालीवरती म्हणजे हत्तीसाठी बनवलेला डिझर्ट आहे का असं मला वाटायला लागलंय. कारण साल जनरली मनुष्य जाती या साली खात नाहीत शक्य. केळ्याच्या सालीवरती डिझर्ट बनवलेलं आहे. ते साली सकट जर खायचं असेल तर वेगळ्या लेवलची हगवण लागायची असं मला वाटायला लागलेलं आहे. तुझं खायचं बंद, हागायची तडपड करेन बघ. सालीवरती ओके, आता मला कळलेलं आहे. पहिले वरचे साल काढली, याची काहीच गरज नव्हती. अर्ध केळ त्यांनी खाल्लं. म्हणजे आपल्याला वाटायला नको ना की अर्ध केळ कुठे गेलं. मी खाल्लेलं आहे ते. तर हा गडी फॉरेनर असल्यामुळे आपण जशी केमिकल युक्त छान पांढरी शुभ्र साखर खातो, तर ते नाही, तर त्यांनी ब्राऊन शुगर त्याच्यामध्ये टाकलेली आहे आणि ती त्यांनी असंख्य केळ्यांबरोबर मिक्स केलेली आहे. दूध टाकलेलं आहे, अंड टाकलेलं आहे. ते फेटून, ते गाळून, काही गरज नसणारे प्रकार त्यांनी करून, पिठी साखर टाकून, मग ते केळ्याचे अर्धे भाग करून त्याच्यामध्ये रचलेलं आहे आणि ते बळच वेल्डिंग मशीन घेऊन जाळलेलं आहे. म्हणजे तुम्हाला खरंच सांगतो, हे जर वाटीत दिलं तर तोंडावर फेकून मारू आपण. पण ते केळ्याच्या अर्ध्या सालीत दिल्यामुळे असं उगवत असतो ना, एकदम भारी फील त्याला आणायचं आहे. शिकरण वाटीत करून खातो ते बेटर लागेल. याच्यापेक्षा एवढे कुटाणा करायच्या काहीच गरज नाहीये. पुढे जाऊया. पाव कापलेला आहे, त्याच्यावरती लोणी लावलेला आहे, त्याच्यावरती चॉकलेट थापलेला आहे, त्याच्यावरती चीज. आयुष्यात ना चीज शिवाय काही होत नसतं बघा यांचं. परत तो पाव कापलेला आहे, बन मस्का चॉकलेट लावून केलेला आहे, त्याच्यावरती परत चॉकलेट, परत चीज, तर परत पाव ठेव आणि हेच करत राहा म्हणून 24 तास, नाही का? ती इजिप्तमध्ये एक शिक्षा असते, एक दगड वरती न्यायचा आणि परत तो खाली आणायचा. हेच दिवसभर करत राहायचं. तर तो प्रकार मला वाटायला लागला. आणि खरं सांगायचं तर चॉकलेट सँडविच असं बरं लागतं, पण आता एवढा मोठा बन आणि त्यात त्यांनी चीज घातलेलं आहे, मग ते कसं लागेल? आणि याच्यात काहीही नाविन्य नाही असं मला वाटतंय. फार वियर्ड प्रकार नाही असं मला वाटतंय. म्हणजे अगदी खाणेबल आहे, चहा बरोबर जाऊ शकतो, नाही का? आणि त्यात हॉस्टेलची पोरं तर वाटेल ते खातात. हे काय लाटलेलं आहे आणि काय हे बटाटे नाही, गुलाबजाम आहेत ते. ओके, तर अतिशय पौष्टिक असं मैदा लाटून त्याच्यावरती गुलाबजामचे तुकडे ठेवलेत. मॅश्ड पोटॅटो, असे मॅश्ड गुलाबजाम त्यांनी केलेले आहेत. काही गरज नाही रे याची. म्हणजे गुलाबजाम जर छान चविष्ट असतील ना, तर ते व्हॅनिला आईस्क्रीम सोबत फार फार तर आपण कॉम्बिनेशन करून खाऊ शकतो. आजकाल गाजराच्या हलव्यामध्ये पण गुलाबजाम टाकतात, तेही तसे बरे लागतात. पण हे असा काहीतरी गुलाबजाम पराठा हा जो प्रकार त्यांनी केलेला आहे, मैद्यावर मैदा. म्हणजे बरेच गुलाबजाम जे आहेत ते मैद्याचे असतात आजकाल, आणि त्या मैद्यामध्ये अजून मैदा. खव्याची पोळी असते ना, त्याचं अतिशय भ्रष्ट आणि वाईट व्हर्जन असंही म्हणता येईल. पण खाणेबल आहे, म्हणजे अगदीच टाकाऊ नाही. म्हणजे जर माझ्या समोर आली तर मी एक घास तरी खाऊन बघेन. पुढे जाऊयात. मुळ्याचा हलवा. मुळ्याच्या 3 चकत्या खाऊन ढेकर द्यायची भीती वाटते आपल्याला, इतका डेंजरस तो मुळा असतो. आणि त्याचा त्यांनी हलवा बनवलेला आहे. बदाम पण त्याच्यात घातलेला आहे, मुळा खिसलेला आहे. तो गरम पाण्यात टाकून, बहुतेक त्यांना मुळ्याचा वास मारायचा असेल. तीही जेव्हा तुम्ही मुळ्याची जी काही ढेकर येते, मुली के पराठे खाऊन बसमधनं आयुष्यात प्रवास करायचा नसतो. पण मी काय म्हणतो, मुळ्याचा वास मारत बसण्यापेक्षा आपल्याकडे लाल रंगाचा सेम पदार्थ मिळतो, त्याला गाजर असं म्हणतात. मुळ्याचा प्रयोग करून बघितलाय. ओके, वाफ त्याला आणलेली आहे, गरम पाण्यात उकळून दूध ओतलेलं आहे आणि मग जो मुळा खिसलेला आहे
मारून टाकलेला आहे पूर्णपणे त्याला उकळत्या पाण्यामध्ये. त्याच्यावरती काय रबडी टाकली वाटतं त्याच्यावरती. हो हो, रबडीच टाकली. सगळ्या चांगल्या पदार्थांची नासाडी केलेली आहे. अय्यो, साखर म्हणजे किलोनीच साखर ओतलेली आहे त्याच्यामध्ये आणि वरती बेदाणे, त्याच्यामध्ये बदाम टाकलेले आहेत. गरुड पुराणामध्ये खूप साऱ्या शिक्षा ज्या दिलेल्या आहेत त्याचं कारण मला आत्ता समजतंय. मुळ्याचा हलवा म्हणजे का हे करायची पण इच्छा पण का व्हावी? जरा वो गरुड़ पुराण लिया ये. आयुष्यात आपल्याला कोणी चांगली बातमी दिली की आपण त्याला म्हणतो की अरे तेरे मुंह में घी शक्कर. तर जर तुमच्या तोंडात खरंच चांगलं घी शक्कर पडायचं असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर नाही केलं ना सबस्क्राईब तर तुमच्या तोंडात मुळ्याचा गाजर हलवा कोंबीन. पुढचा फॅन्सी प्रकार दिसतोय आणि एकदम ग्लास सुद्धा फॅन्सी दिसतोय. गाजर हलवा कॉकटेल. नाही, एक मिनिट थांबा, पॉज करा. म्हणजे गाजर हलवा वाटेल त्या गोष्टी टाकून ऑलरेडी भ्रष्ट होत चाललाय आणि तसं आता कॉकटेल गेलेलं आहे ते मला बघायचं. आणि कॉकटेल म्हणलंय, मॉकटेल नाही, त्याच्यात दारू पण टाकणार आहेत. तर गाजर हलवा ग्लासमध्ये घेतलेला आहे, त्याने मिक्सरमध्ये टाकला, त्यात पाणी टाकलं. बाबू तो ओतून ऑलरेडी गाजर हलवामध्ये 1/2 किलो साखर असते तर त्याच्यात त्यांनी परत साखर टाकलेली आहे. तर तत्सम जे काही मिश्रण गाजर हलव्याचं मिक्सर मारून जे काही फालतूपणा तो केलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही रम टाकू शकता, वोडका टाकू शकता किंवा कुठली व्हाईट लिकर टाकू शकता असं ती म्हणते. मी तर म्हणतो व्हाईट लिकर कशाला, ते टायर जाळून जी हातभट्टीवरची दारू बनवतात ना ती जरी टाकली तरी काही फरक पडणार नाही आहे, कारण तिला दारूच टाकायची आहे आणि त्याचा वाटच लावायची आहे. पहिल्यांदा तुम्ही असं म्हणू शकता की दारूमुळे नाही तर फालतू मिश्रणामुळे मी ओकलेलो आहे असं तुम्ही हे मॉकटेल जे आहे ते पिऊन तुम्ही म्हणू शकता. खूप कौतुकाने ताई करतायत मिक्स, जसं की आपण फारच काहीतरी ग्रेट करतो असं त्यांना वाटतंय. म्हणजे ही भावना खूप जास्त महत्त्वाची असते असं मला वाटतं. तुम्ही काय करता त्याच्यापेक्षाही. आणि ते तिने अतिशय फॅन्सी ग्लासमध्ये ओतलेलं आहे. त्याच्यावरती चांदीचा वर्ख आणि सुकामेवा टाकलेला आहे. त्यात तिने खायचं पान जरी टाकलं तरी मला काहीही वाटणार नाही. तुमच्या आयुष्यभराच्या इच्छा मारून टाकण्याचं सामर्थ्य या एका ग्लासामध्ये आहे. पण अतिशय डेंजरस प्रकार आपण बघितलेला आहे आणि त्याची नक्कीच दारू प्रेमींनी दखल घ्यावी असं मला नक्कीच वाटतं. पुढे जाऊयात. पुढे पुऱ्याच मला काळ्या दिसत आहेत. यूनान से ही ये चॉकलेट, यूनान के दाने हैं. तो इंदौर का क्या है इसमें? इंदौर का ढेर सारा प्यार है इसमें. प्यार बिर काही नाही, येडा गेलाय तुम्हाला. क्या बात कर रहे हो? माँ की ममता जो मिलती है ना, माकी ममता बिमता काय नाही, चायला वाटेल ते टाकलेलं आहे त्यांनी. मजा आएगा. मजा म्हणजे शेवटची पाणीपुरी होणार आहे ती आयुष्यातली आपल्या. चीज चीज तर पाहिजे आयुष्यात. तुम कब आए? सबसे पहले मैं ही आया. ये नॉर्मल बतासा नहीं है कि ये उठाया और चॉकलेट लगा दी. पूरा प्योर घी में फ्राई हुआ है ये. क्या बात है, और उसके बाद इसकी कोटिंग करते बढ़िया. वाह वंडरफुल. इसकी चॉकलेट भी अपनी बाहर से आती है, रोम से. क्या है, रोम से आता मटेरियल? रोम से रोज आके चॉकलेट जे आहे ते रोमवरनं येते. तो अंटार्क्टिका जरी म्हणला तरी आपल्याला विश्वास ठेवावाच लागेल. रोज सुबह 5 बजे उठ के जाते हैं और लेके आते हैं. रोज रोज येतं बरं का रोम मधनं, रोज येतं त्याच्याकडे. इथे मला मुंबईला काही पार्सल पाठवायचं असेल तर एका दिवसात स्पीड पोस्टने जात नाही आणि हा रोज रोम मधनं चॉकलेट आणतं. कसं काय आणतं मला कळत नाही. हायपर लूप बी असावं असं मला वाटायला लागलेलं आहे. सुबह इसकी प्राइस क्या रहती है चॉकलेट पानीपुरी की? सर 150. 150. 150. आता मला कळलं की तो रोमची का पाणीपुरी म्हणतोय, कारण रोम म्हणल्याशिवाय प्राइस जस्टिफायच करता येणार नाही. तो जर म्हणला 30 रुपयाची तर तो जर म्हणला रोम तर मुस्काडेल ना कोणीतरी त्याला की अरे 30 रुपयाचा रोम पॉसिबल आहे का. और बहुत प्रेम प्यार से बनाते हैं और प्रेम प्यार से खिलाते हैं. 150 रुपये घेऊन प्रेमाने बनवतो तो. एक अपने बतासे हो गए चॉकलेट के, प्योर घी का बना हुआ बतासा है ये. क्या बात है, प्योर घी में से बना हुआ बतासा है. जे मध्ये मध्ये बोलतोय ना, म्हणजे मला कधी कधी लोक फूड ब्लॉगर जेव्हा म्हणतात ना तेव्हा मला अशी ती शिवी वाटते. त्याचं कारण असं आहे की हे जे उदयोन्मुख व्लॉगर जे आलेले आहेत ना आणि जे काही गरज नसताना अरे भाई साहब, अरे क्या बात कर रहे हो वगैरे जे काय बोलतात ना मध्ये, ते नको वाटतं. म्हणजे यूनान के दाने हैं. यूनान के दाने हैं, क्या बात है. यूनान से आए ये चॉकलेट के दाने हैं. तर ते म्हणलं युनान मधनं ते दाणे आणले तर युनान खरं तर ग्रीसमध्ये सुद्धा आहे आणि चायनामध्ये सुद्धा आहे. जर चायनातले असतील ना दाणे तर म्हणजे का कोविड आला आपण जर शोध लावतोय ना अजून सुद्धा, त्यातलं एक कारण असू शकतं असं मला वाटायला लागलेलं आहे. मतलब दोस्तों अभी आपको मेरे सामने जो चॉकलेट पानीपुरी दिख रही है वो नॉर्मल दिख जरूरी होगी पर ये है बिल्कुल भी नहीं. दिसते नॉर्मल, अरे नॉर्मल नाही दिसत आहे आम्हाला, ती डेंजरसच दिसते, बघून भीती वाटते त्याची. अब ये बीजिंग की कैडबरी. बीजिंगची कॅडबरी या नावावर त्यांनी किटकॅट टाकलेली आहे. म्हणजे मी बघून सांगू शकतो की ती किटकॅट आहे. ओ भाई साहब एकदम यूनिक चीज है ये तो. असं युनिक मी आयुष्यात बघितलेलं नाही. म्हणजे युनिकचं युनिक आहे. टैग करो उस फूडी फ्रेंड को चीजें स्ट्रीट फूड में हर रोज नई नई चीजें ट्राई करना पसंद हो. अशा मित्राला टॅग करा. फूडी नाही, ज्यांनी तुमचे पैसे घेतलेले परत पैसे देत नाही, ज्याच्यावर तुमचा राग आहे, अशा मित्राला नक्की टॅग करा किंवा त्याला जबरदस्तीने हातपाय बांधून ही पाणीपुरी खायला घाला. ये 3 तरह की आइसक्रीम और क्रीम मिक्स होके ये अपना अमेरिका से बन के आता है साहब. क्या बात है, ये अमेरिका का प्रोडक्ट है. हाँ. अमेरिका. अरे सगळं त्यांनी मागे किराणा मालाच्या दुकानात घेतलेलं आहे आणि याला ना विचारायची लायक हाज आहे की हे कुठनं ते कुठनं. अरे सगळं एका दुकानात त्यांनी आणलेलं आहे ऍक्टिव्हा मध्ये पुढे पिशव्या ठेवून.
और इसमें सारा खेल इसी का ही है. ऍक्च्युली त्याला एक असं ठेवून त्याला असं ओतता येईल, पण कसं आहे भाई शूट चालू आहे आणि असं बिसं ते तू कलाकुसर जे त्याशिवाय कम्प्लीट नाही होणार. तो इंदौर का क्या है इसमें? इंदोरचा काय तर इंदोरचा तू आहेस बनव मूर्ख माणसा. इंदौर का ढेर सारा प्यार है इसमें. और ये तो वर्ल्ड फेमस है, सभी को मालूम है. वाह, असली सिर्फ हाँ, हर्षीजचं सिरप वर्ल्ड फेमस असं त्याचं म्हणणं आहे. ये अपने इंडिया का. आणि ते सुद्धा इंडियाचं आहे. हर्षीज हे इंडियाचं आहे. क्या लुक आ रहा है, क्या लुक आ रहा क्या लुक आ रहा है. आयुष्यात पाणी भरायची इच्छा उडून गेला असा तो लुक आलेला आहे त्याला. है, एकदम कातिल लुक आ रहा है भाई. अजूनही काहीतरी राहिलंच आहे त्याच्यात. कोर्स आता का सगळा राडा केल्यानंतर चीज शिवाय जर ती डिश कम्प्लीट झाली तर तो फाऊल असेल, त्यामुळे चीज टाकायलाच पाहिजे. तुम्ही बघितलं का, म्हणजे हे सगळं दाखवलेलं पण खातानाचा व्हिडिओ तुम्ही दाखवलेलाच नाही, कारण तो खाऊच शकत नाही. आणि 150 रुपयाला हे खाऊ नये, त्यापेक्षा वेगळी किटकेट विकत घ्यावी. रोलर फ्रूट आईस्क्रीम हा प्रकार आहे. बर्फ तोडलाय, बर्फाचा खून करून त्यात हातोडीने आत टाकलेला आहे, बांधून त्याच्यावर दगड, दूध त्याच्यावर टाकलंय. पपई आनंदाने त्यांनी अशी वरती, जसं काही पॅशन फ्रूट किंवा बाली किंवा कुठून तरी बाहेरनं फळ आणलं अशा आविर्भावात त्यांनी आनंदाने पपई अशी उचललेली. पण पपईचा आईस्क्रीम मध्ये काय करणार माहित नाही. अच्छा, पपई चुरडली आहे, एशियन पेंटचा रंग त्याने आणलेला आहे असं दिसतोय म्हणजे. आणि त्याच्यावरती काला खट्टा किंवा वॉटर कलर टाकलेला आहे. आणि इतकं सगळं वाईट टाकून भावानी ग्लोव्ज घालून जी काय हायजिनिटी दाखवलेली आहे त्याला सेल्यूट आहे. ओके, कलिंगड सुद्धा आणलेलं आहे. म्हणजे सगळीच मोठी जी फळं आहेत साईजनी ती भाऊ कापतोय आणि त्याला लावतोय असं मला वाटायला लागलेलं आहे. ते पेळले अरे, काय लिंबू एक काय तो त्याच्यावर दूध टाकतोय परत, म्हणजे एकावर एक लेअर चढतातच आहेत. त्याच्यावरती काय विचित्र रंगाचा मँगो किंवा केशर पिस्ता असावा असं मला वाटतंय. पिवळा धम्म रंग त्याचा आहे. ते त्यांनी परत काय स्क्रूड्रायव्हर एक काय त्याच्यामध्ये, हां, ते त्यांनी एका प्लेटमध्ये जे अतिशय वाईट दिसतंय दिसायला आणि ते त्यांनी सर्व केलेलं आहे. मे बी चांगलं पण लागेल, म्हणजे थंड गोष्ट तुम्ही वेगवेगळ्या कॉम्बिनेशननी, पण अरे ते काय रंग होते, डेंजरस रंग होते ते. अरे मोदक आलेला आहे भाऊ, प्लीज कशावरही जा पण मोदकावर जाऊ नका, मी मला सांगून ठेवतोय. बाकी कशाची वाट लावा, अरे उकडीच्या मोदकांची नका वाट लावू. बरं, नारळ फोडलेला आहे, फोडा नारळ फोडा, खवणलेला आहे, दूर टाकलेला आहे, चालतंय आपल्याला. आतापर्यंत काही वाईट झालेलं नाही त्याचं. त्याच्यावरती काय चारोळ्या बिरोळ्या, सुकामेवा, तूप, वा असेल तूप टाकलेलं आहे, परतलेलं आहे. हे छान लागतं, खमंग लागतं. नुसतं सुद्धा प्लेट मध्ये घेऊन तुम्ही खाऊ शकता. तांदळाची पिठी मळलेली आहे. ओके, मोदकच केलाय म्हणजे. वा छान, त्याच्या कळ्या, वा काहीच याच्यात वेरड नाहीये. मला बरं वाटतंय. मला वाटलं मोदकाचं काही बरं वाईट झालं की काय आयुष्यात, काही बरं वाईट झालेलं नाहीये. आणि तो छान केळीच्या पानात दिलेला आहे. खूप सगळी पापा करून काशीला गेल्यावर जो फील येतो तो फील मला आत्ता येतोय. इतके भयानक पदार्थ बघून शेवटी उकडीचा मोदक. मी तुम्हाला परत सांगते की जो अस्सल पदार्थ असतो ना, अशा काहीतरी नाटकं करायची गरजच नसते. चव ही अगदी खूप कमी पदार्थांमध्ये असते, अस्सल चव असते आणि ती पारंपरिक चव असते. म्हणून जर तुम्हाला असे अस्सल चवीचे आणि असे पारंपरिक छान पदार्थांचे व्हिडिओज बघायचे असतील ना, प्लीज बुधवार चुकू नका. बुधवारी आपण असे छान पिढ्यानपिढ्या उत्तम पदार्थ जे आहेत आपल्या महाराष्ट्रामधले ते आपण दाखवत असतो. त्यामुळे हा व्हिडिओ बघून जर तुम्ही हा व्हिडिओ आता बघितला असेल आणि एवढं मोठं पाप तुम्ही केलं असेल, मी सुद्धा पाप केलेलं आहे, आणि ते पाप तुम्हाला धुवायचं असेल तर बुधवारचे व्हिडिओ आपले नक्की बघा. बाय गणेशोत्सव जवळ आलेला आहे आणि मागच्या वर्षी आपण पुण्यामध्ये 12ही महिने उत्तम उकडीचे मोदक कुठे मिळतात हा व्हिडिओ केलेला आहे. तो नक्की व्हिडिओ बघा. अप्रतिम उकडीचे मोदक मिळणारी ठिकाणं आहेत, तर त्याची लिंक मी कुठेतरी वर दिलेली असेल. तुमच्याकडे असेच काहीतरी वियर्ड आणि विचित्र पदार्थांचे रील्स असतील तर मला नक्की पाठवा. गंमत म्हणून आपण एकत्र बघू आणि त्याच्यावरती आपण रिॲक्ट होऊयात. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. हा नवीन प्रयोग आपण करतोय. आपण जसे मित्रांबरोबर रील्स शेअर करतो, त्याच्यावरती आपण हसतो, गंमत करतो, तसाच हा प्रकार आहे. असेच इंटरेस्टिंग खाण्याचे फिरण्याचे व्हिडिओज आपण घेऊन येत असतो बुधवारी आणि रविवारी. त्यामुळे बुधवार आणि रविवार अजिबात चुकवायचं नाही. तोपर्यंत हॅपी जर्नी.